कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी मावशीकडे सुट्टीला गेलेले, मग तिथं मावशीला विचारलं कोण आहे ती मुलगी आहे, तर मावशी म्हणाली की माझ्या बहिणीची मुलगी आहे, मग एक स्थळ आहे चांगलं दाखवता काय असं म्हटल्यानंतर मग जमलं, दोघांना पण लगेच जमलं। हो, त्यांनी बघून गेले, त्यांना पण पसंत आलं, आम्हाला पण आलं। पण आता किती वर्ष झाली लग्नाला? 13 वर्ष झाली। 13? कसं आहे? छान आहे, एकदम छान आहे। एक मुलगा एक मुलगी आहे। म्हणजे छान आहे का? नाही असं काही नाहीये, हां म्हणजे छान आहे। सासरे पण प्रेमळ आहेत, सगळं घरात वातावरण पण चांगलं आहे। अरे वा वा, तथाच तू असंच राहू द्या। आपलं कसं काय? नंदेच्या नवऱ्याने विचारले, आज माझं मेहुणा आहे आणि देताय का बघा म्हटले। देताय का म्हणजे काय दुधाची पिशवी? कारण कसं आहे, वडील पण नव्हते, त्यामुळे जबाबदारी कोण घेणार अशी पण कसे आहेत मिस्टर? कसे? खूप चांगले, प्रत्येक गोष्टीला मला साथ देतात। आता माझा बिस्किटचा बिझनेस आहे, पण शेती सांभाळून बिस्किटची ऑर्डर द्यायला माझ्यासोबत ते कायम असतात। व्हेरी गुड। तुमचं कसं काय? माझे मिस्टर पण चांगले आहेत। चांगले पण काय चांगले म्हणजे काय? समजून घेतात। समजून का घ्यायला लागतं तुम्हाला? डिमांड आहे। काय मैत्रिणी डेंजर आहे, शाळेच्या वर्गात बसल्यासारखं वाटायला लागलंय मला। वाढणी येते, एकदम शांत आहे। बरं तुमचे मिस्टर कसे आहेत? माझे मिस्टर एकदम शांत आणि संयमी वृत्तीचे। अरे अरे, म्हणजे काय शांत म्हणजे? शांत म्हणजे ते मी चिडले तर इतकं शांत राहतात की एक शब्दही मला ते पुढे बोलत नाही, पुन्हा 2 तासाला ते मला समजून सांगतील। असेच नवरे मिळाले पाहिजेत। हो म्हणजे तुम्हाला फक्त नाही आम्हीच मिळाल्याचं दुःख दिसतंय। बरं शाळेत एखाद्या दिवशी पालकांना न सांगता तुम्ही बाहेर जाऊन काय मजा केली आहे? असं झालंय कधी? नाही असं काही नाही। मजा असं नाहीये, पण ही याच्यावेळी आजारी होती। कोण कोण? मी 6वीत असताना खूप आजारी होते, तेव्हा कसं म्हणजे कुणाच्या घरी कुणाला जायची परमिशन पण नव्हती। जर जायचं असलं तर मग दादाला किंवा वडिलांना घेऊन जायचं। मग ह्या सगळ्या जणी आल्या बघायला, बिन सांगता, शाळेत पण सांगितलं नाही, घरी पण सांगितलं नाही, बिस्किट पुढे वगैरे ते सगळे घेऊन आले आणि परत बिस्किटाची पुढे आणली का? ते मैत्रिणी लक्षात नाहीत, पुढे लक्षात आहेत। मग काय केलं? पुढे आणले म्हणून या मैत्रिणी आवडायला लागल्या। कळलं तुम्हाला? काय गावाचं नाव म्हणाला? एरंडोली। एरंडोली। त्या एरंडोली गावात काय वेगळं आहे? काय ते छान वाटतं तुम्हाला गाव? 21 वर्षापूर्वीचं आमच्या गावचं जर रूप बघितलं तर कोरडवाहू शेती होती आणि आता कॅनॉलचं पाणी आलेलं आहे। पूल तुम्हाला वाटणार नाही की 20 वर्षापूर्वी हे एक दुष्काळी भाग होता, आता अगदी नदी काठच्या सारखं आमचं इतकं निसर्ग सौंदर्य आहे। तुम्ही गावातून गेल्यावर तिकडे नाही एक साधारण 2001 ला आमच्या गावामध्ये कॅनॉलचं पाणी आलं। अरे म्हणजे तेच ना, तुमचं लग्न होऊन गेल्यावर 2011 नंतर आमचं लग्न। या 6 जणी गेल्यावर गाव कसं छान, म्हणजे उन्हाळपोरी गेली असं म्हणायचं होतं। आज होम मिनिस्टरच्या माध्यमातून रियुनियन साठी पुन्हा एकदा तुम्ही वर्गात बसल्यासारख्या सगळ्या कसं वाटतंय? आज सकाळपासूनचं काय वातावरण? सकाळपासून का 2 दिवस आधी आम्ही 15 वर्ष पाठीमागे गेलो की आमच्या डोक्यात असं फ्लॅश आठवणी आमच्या जाग्या झाल्या आणि कधी आम्हाला वाटलं नव्हतं की म्हणजे आपण एवढ्या मोठ्या मंचावरती होम मिनिस्टरच्या जाऊ असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं। आणि ते सत्यात आपण खरं चिमटा घेऊन बघितला की बाबा आपण इथं खरं आलोय आणि आदेश सर आपल्या समोर आहेत। विश्वास बसण्यासारखी गोष्ट नव्हतीच। बरं हे जर तुमच्या उद्या लक्षात आलं की हे स्वप्न होतं तर त्या स्वप्नामध्ये रमायला आम्हाला आवडेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।